न्यूमरॉलॉजीमध्ये आपण एखादं घर खरेदी करत असेल किंवा एखादा फ्लॅट नंबर किंवा तो घराचा नंबर कसा इफेक्टिव्ह ठरेल? तर यामध्ये एक गमतीशीर भाग आहे की बऱ्याच लोकांना हाऊस नंबर कसा आयडेंटिफाय करायचा हे जमत नाही. आता फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती जर 6व्या फ्लोअरवर राहत असेल आणि त्याच्या फ्लॅटचा नंबर 601 असेल, मग तो 6 अधिक 1 7 घ्यायचा का तो 1 घ्यायचा, यात तो अडकून जातो. किंवा बऱ्याच वेळा तो एकत्र नंबर घेतो आणि मग त्या रिडिंग जे आहेत ते मिसलीड होऊन जातात. बरोबर. यामध्ये तुम्हाला काय करायचं, 6वा फ्लोअर आहे तर ते कॉमन नंबर्स आहेत. आता हे कॉमन नंबर्स तुम्हाला काय करायचे, ओमिट करायचे. आणि जो शेवटचा नंबर आहे, जो तुमच्या फ्लॅटचा नंबर आहे, दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज युअर हाऊस नंबर. आणि मग तिथं साधारणतः 1 3 5 असे जर नंबर असतील तर त्या घराचे नंबर चांगले समजले जातात. किंवा आणखी एक गोष्ट अशी आहे की यामध्ये जो घरातला कर्ता माणूस आहे त्याचा ड्रायव्हर नंबर काय आहे आणि त्या घराचा नंबर काय आहे, हे फ्रेंड्स आहेत का एनिमीज आहेत हे तुम्हाला चेक करावं लागेल. आणि त्यानुसार मग तुम्ही फ्लॅट घेताना तो नंबर तुम्हाला तिथं टाकावा लागेल. बऱ्याच वेळा आपण पाहतो की 13 नंबर शक्यतो कोण घेत नाही. मग तिथे डायल्यूट करायला ती लोक काय करतात, फर्स्ट फ्लोअर असेल तर 103 कुठेतरी 0 मध्ये टाकलेलं आहे त्यांनी. 13 डिरेक्टली यूज. हा, त्यामुळे कॉमन फ्लोअरचा तुम्ही नंबर घेऊ नका. जो शेवटचा नंबर आहे, जो शेवटचा डिजिट आहे, दॅट इज युअर फ्लॅट नंबर. आणि मग तो कंडक्टरला, कर्त्या माणसाच्या कंडक्टरला तो त्याचं इक्वेशन कसं आहे, तो फ्रेंड आहे का एनिमी आहे ते तपासायला पाहिजे. आपण त्याचे व्हायब्रेशन तसे तुम्हाला मिळतात. काही लोकांमध्ये किंवा काही लोकांकडे पैसा सडनली येतो आणि सडनली जातो, याचा न्यूमरोलॉजी तर्फे काय अर्थ? त्याला आपण म्हणतो इझी कम इझी गो. याला नंबर कुठला जबाबदार आहे? इझी सोर्सेस ऑफ मनीला नंबर जो जबाबदार आहे तो आहे 4 म्हणजे राहू. आता जर तुमच्याकडे हार्ड अर्न मनी जर इझिली जात असेल याचा अर्थ तुमचा राहू ग्रह खराब आहे. तर तुम्हाला करायचंय काय, तर इलेक्ट्रॉनिक ज्या गोष्टी तुमच्या घरात आहेत आणि ज्या बंद पडलेल्या आहेत इलेक्ट्रॉनिक गोष्टी, मग त्यात घड्याळही येऊ शकतं. तर ह्या गोष्टी तुम्ही लवकरात लवकर तुमच्या घरातून बाहेर काढायच्या. तुमचं जे वॉशरूम आहे तिथं जर खाली ओलसरपणा नेहमी येत असेल तर तुम्ही समजून जायचं की आपला राहू ग्रह हा खराब झालेला आहे. आणि राहू काय करतो, तो इझी मनीचे सोर्स पण देतो पण इझी गोचे पण सोर्सेस खूप सारे तयार करतो. त्यामुळे तुम्हाला राहूचे उपाय करावे लागतील. तुम्हाला डिसिप्लिन राहावं लागेल, तुम्हाला ऑर्गनाइज राहावं लागेल, तुम्हाला काल भैरवनाथाची पूजा करावी लागेल. असे उपाय तुम्हाला करावे लागतील तर ते इझी गो जे आहे ते थांबणार आहे. म्हणजे इझी इनकमिंग राहील पण इझी गोईंग नाही. इझी इन्कमिंगला पण राहू जबाबदार आहे. जर राहू इज इन गुड टर्म्स विथ यू, त्यामुळे तुम्हाला पैशाचे इझी सोर्सेस जे आहेत ते भेटतील. पण जर राहू इज नॉट इन गुड टर्म्स विथ यू, मे बी तुमचा ड्रायव्हर नंबर त्याच्याशी अपोजिट असेल, तर काय होणार आहे, तुमचं इझी गो होणार आहे. आणि ते इझी गो थांबवण्यासाठी तुम्हाला न्यूमरोलॉजीमध्ये हे उपाय दिले गेलेले आहेत.